भव्य दिव्य आयोजन आणि स्पर्धकांच्या उत्कृष्ट प्रदर्शनामुळे लोकनेते रामशेठ ठाकूर क्रीडा नगरीत दिमाखदारपणे झालेल्या राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेत मुंबई उपनगराच्या उमेश गुप्ता याने नमो चषक 2025 किताब पटकावला। 1,11,000 रुपये आणि चषकाचा तो मानकरी ठरला। भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल आणि उरणच्या वतीने 23 ते 25 जानेवारीपर्यंत भव्य क्रीडा महोत्सव अर्थात नमो चषक 2025 चे भव्य दिव्य आयोजन ओलवा नोडमधील सेक्टर 12 येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या मागील बाजूच्या मैदानावर अर्थात लोकनेते रामशेठ ठाकूर क्रीडा नगरीत करण्यात आले। त्याचाच एक भाग असलेली राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा उत्स्फूर्तपणे आणि उत्कृष्ट नियोजनात आणि क्रीडा रसिकांच्या उपस्थितीत जल्लोषात पार पडली। या स्पर्धेसाठी प्रमुख मान्यवर म्हणून पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर, महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष डॉक्टर संजय मोरे, सरचिटणीस अजय खानविलकर, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते आणि नमो चषक स्पर्धेचे मुख्य आयोजक परेश ठाकूर, भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, मोठे अध्यक्ष रवींद्र जोशी, पनवेल महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती अमर पाटील, जय बहिरा, अमर म्हात्रे, विजय घरत, जयवंत देशमुख, भार्गव ठाकूर, अंकुश ठाकूर, विश्वनाथ कोळी, स्वप्नील ठाकूर, शैलेश भगत, स्पर्धा समन्वयक मयुरेश नेतकर, शरीर सौष्ठव स्पर्धा संयोजक दिनेश शेळके, विचुंबे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रमोद भिंगारकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। या स्पर्धेत इंडियन नेव्हीचा पीटी अनबन उपविजेता ठरला। प्रथम उपविजेता मुंबईचा सागर कातुर्डे, उत्कृष्ट पोजर म्हणून मुंबई उपनगरचा हरमीत सिंग याने, तर प्रगतिकारक शरीर सौष्ठवपट्टू म्हणून पुण्याच्या विशाल सुरवसे याने मान मिळवला। सांघिक विजेतापद रायगड संघाने, उपविजेता म्हणून पुणे संघाने, तृतीय क्रमांक मुंबई उपनगर, चतुर्थ क्रमांक मुंबई, तर सांघिक 5वा क्रमांक ठाणे पश्चिम संघाने पटकावला।